नमस्कार, पूजाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर चला मग आज बनवूया खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी पालक पुरी। पुरी खायला अतिशय खमंग आणि चवदार आणि प्रवासातही टिकणारी। तर चला मग करूया तयारी। यासाठी घेतले इथे पालक, जिरे लसूण पेस्ट, तीळ, कोथिंबीर, ओवा, हळद, लाल तिखट, मीठ, 1 वाटी बेसन पीठ, 2 वाटी गव्हाचे पीठ आणि 1 वाटी ज्वारीचे पीठ। तर पाच 2 मिनिटांसाठी मध्ये उकळून। त्यामुळे पालकाचा रंग छान राहतो, हिरवा। घेतलेले सगळ्या पिठाचं मिश्रण करून घेऊया। तिन्ही पीठ एकत्र करून घेऊ। त्यामध्ये घालायचे तीळ, कोथिंबीर, जिरे लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ घालूया आणि ओवा। इथे थोडंसं तेल घालायचं आणि घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून। तोपर्यंत पालक छान उकळले, थंड करून त्यामुळे रंग हिरवा आणि मिक्स केलेल्या पिठामध्ये पालक मिक्स करून घेऊया। बारीक करायचा, करून घ्यायचा। आणि या सर्व पिठाची घ्यायची या कणिक मळून। थोडं पाणी घालून कणिक मळून घेऊया। कणिक मळून घेतलेली आहे आणि आपण कणिक थोडीशी भिजत ठेवूया। तर आता कढईमध्ये ठेवूया तेल गरम करायला। आता घेऊया पातळ पातळ पुरे लाटून। पुऱ्या शक्यतो पातळच लाटायच्या, त्यामुळे अशा कडकपणा येतो। जाड पुरी लाटली की ती फुगते आणि नरम पडते। पालक पुरी शक्यतो कडकच खायला छान लागते। अशा प्रकारे मी इथे पुऱ्या लाटून घेते। आता इथे पातळ पातळ पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे। आता घेऊया तळून।
चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता। खूप छान कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहे। आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, रेसिपी ट्राय करा। धन्यवाद।